नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत कापूस संपूर्ण खत व्यवस्था. आता बघा, कापसावर जे होणारे दोन मोठे खर्च आहेत. तर पहिला खर्च म्हणजे कीड आणि रोग नियंत्रणावरचा म्हणजे फवारणीवरचा, आणि दुसरा मोठा खर्च म्हणजे खत व्यवस्थापनावरचा. तर आपण आपल्या व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीनं जो बोंडअळीचं नियंत्रण म्हणा किंवा रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण म्हणा, याच्यासाठी आपण शेड्यूल तयार केलं आहे, फवारणी शेड्यूल. त्यानुसार जर आपण गेलात तर निश्चितच कमी खर्चामध्ये आपलं चांगलं नियंत्रण होईल. आणि त्याचप्रमाणे खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपण जो खर्च करतो खतावर, रासायनिक खतावरचा जो खर्च होतो, त्या रासायनिक खतावरच्या केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल आपल्याला. कारण आज आपण मागच्या 5-7 वर्षापासून पाहिलं तर खताचे भाव वाढत गेलेले आहे. त्या तुलनेत आपला जो उत्पादन खर्च जो वाढतोय, त्या तुलनेत आपलं उत्पन्न वाढत नाही आहे, म्हणजे एकरी नफा वाढत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथे कापसाचं खत व्यवस्थापन अशा पद्धतीनं करायचं की केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळावा. आणि त्यासाठी आपण जे बारकावे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की खत कधी द्यावं, कापसाला खत कधी द्यायचं, दुसरी गोष्ट म्हणजे खत कोणतं द्यायचं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे खत कसं द्यायचं. कधी द्यायचं, कोणतं द्यायचं, कसं द्यायचं, या 3 गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपण इथं आज पाहणार आहोत. तर आता खत कधी द्यायचं, तर हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की खताचे प्रकार कोणते. आपले जे अन्नद्रव्य आपण म्हणू, जे पिकांना अन्नद्रव्य लागतात, तर त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर अन्नद्रव्याचे प्रकार म्हणजे मुख्य अन्नद्रव्य जे सगळ्यात जास्त प्रमाणात पिकाला लागते, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, म्हणजे आपण जे रासायनिक खतं 50 किलोच्या बॅगमध्ये देतो त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतात. नत्र, स्फुरद, पालाश हे झाले मुख्य अन्नद्रव्य. त्यानंतर आहे दुसरं दुय्यम अन्नद्रव्य, जे पिकाला कमी प्रमाणात लागतात त्याला म्हणतात दुय्यम अन्नद्रव्य. त्याच्यामध्ये आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, हे झाले दुय्यम अन्नद्रव्य. आणि त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य, जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आहे झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, क्लोरीन, हे 6-7 प्रकारचे जे आहेत हे झाले सूक्ष्म अन्नद्रव्य. असं 3 प्रकारचे अन्नद्रव्य जे पिकाला लागतात, ते अन्नद्रव्याचे 3 भाग केलेले, ते किती प्रमाणात लागतात त्याच्यानुसार. मुख्य अन्नद्रव्य क्विंटलमध्ये लागतात, दुय्यम अन्नद्रव्य किलोमध्ये लागतात, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे ग्रॅममध्ये लागतात. तसं जर पाहिलं तर हे सगळेच 16 जे घटक आहेत हे सगळे जमिनीमध्ये, प्रत्येक जमिनीमध्ये असतात. पण मग आपल्याला हे द्यायची गरज का पडते, याचं कारण असं आहे की आपण मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की जे हरित क्रांती आली, आणि हरित क्रांती आल्यानंतर संकरित बियाणं आलं, उत्पादन वाढलं, आणि उत्पादन वाढल्यामुळं जमिनीतल्या अन्नद्रव्याचा अपटेक वाढला, आणि त्यामुळं जमिनीतले अन्नद्रव्य कमी पडायला लागले. मग कमी पडायला लागले तर ते पूर्तता करण्यासाठी मग हे मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर चालू झाला. तर जमिनीमध्ये सगळंच असतं. पण मग आता कोणतं द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं, किती द्यायचं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मी जसं सांगितलं की सगळ्यात जास्त गरज NPKची असते, नंतर कमी प्रमाणात लागतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम, आणि अत्यंत कमी लागतं सूक्ष्म अन्नद्रव्य. स्फुरद आणि पालाश याचं संतुलन असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर गरज असेल तर दुय्यम अन्नद्रव्य, आणि गरज असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य, असं हे ताटाची रचना मी तुम्हाला मुद्दाम सांगितली आहे. पण सगळंच हे खतं जे आहेत हे जमिनीमध्ये असतात, सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीत असतात. मग कोणतं कधी द्यायचं ते आपण बघूया. आता NPK हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे हे उपलब्ध कधी होतात, पिकाला दिल्यानंतर, ओलावा, जमिनीत ओलावा असल्यानंतर. म्हणजे आपण समजा कोरड्यात आहे, आपण शिफारस केली सुपर फॉस्फेट कोरड्यात फेकून द्या, पण त्याची क्रिया कधी सुरू होईल, जेव्हा जमिनीत ओलावा येईल, ओल असल्यानंतर त्याची क्रिया सुरू होईल. तर जे नत्र आहे, ज्या खतामध्ये नत्र असतं, ते नत्र पिकाला साधारणतः 48 तासापासून पुढं मिळणं चालू होतं. 48 तासाच्या पुढे पिकाला मिळणं चालू होतं. बल्क फर्टिलायझर म्हणजे पोत्यातलं खत आहे, 50 किलोच्या पोत्यातलं खत, ते नत्र पिकाला
साधारणतः 48 तासाच्या पुढे मिळणं चालू होतं। जे फॉस्फरस आहे ते फॉस्फरस हे साधारणतः 30 दिवसाच्या पुढं पिकाला मिळणं चालू होते, उपलब्ध होणं चालू होते। आणि जे पोटॅश आहे हे साधारणतः 40 दिवसाच्या पुढं पिकाला मिळणं चालू होते। याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की जे स्फुरद आहे फॉस्फरस किंवा पालाश जे आहे, ज्या स्वरूपात खताच्या स्वरूपात आपण देतो, समजा सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर सिंगल सुपर फॉस्फेट हे पीक फॉस्फरस पेंटॅक्साईड जे आहे ते पिकाची मुळं त्याला शोषण करू शकत नाही। किंवा DAPमध्ये डाय अमोनियम फॉस्फेट असतं तर ते फॉस्फेट जे आहे ते पीक मुळं त्याला घेऊ शकत नाही। किंवा पोटॅश आहे, म्युरेट ऑफ पोटॅश, मुळं डायरेक्ट म्युरेट ऑफ पोटॅशला शोषण करू शकत नाही। तर याचं स्वरूप जे आहे ते बदलल्याशिवाय आपले पिकाचे मुळं त्याला उचलू शकत नाही जमिनीतून आणि त्याचं स्वरूप बदलण्याचं काम जीवाणू करतात आणि हे जीवाणूला तेवढा वेळ लागतो। फॉस्फरससाठी साधारणतः 30 दिवस आणि पोटॅशसाठी साधारणतः 40 दिवस लागतात त्याचं स्वरूप बदलण्याचं काम पूर्ण होण्यासाठी। जर आपण खत कधी द्यायचं असं जर आपण विचारलं तर मी असं म्हणेल की खताचा कापसाला पहिला डोस जो आहे, पहिली मात्रा जी आहे खताची, ही लागवडीच्या आधी, मी नेहमी सांगतो, आपण जे काकरं पाडतो किंवा रेघाट्या मारतो किंवा सरी पाडतो, रेषा मारून घेतो, तर त्याच्यासोबत जरी आपण खत पेरून दिलं तरी चालेल। किंवा लागवडीबरोबर लागवड करताना बी टोपलं त्याच्या बाजूला 4-6 बोटावर जर उकरून खत टाकलं तरी चालेल। किंवा उशिरा म्हणजे लागवड झाल्यानंतर उगून आल्याबरोबर एकदम खोडाजवळ द्यायचं नाही, दूर द्यायचं, 4-6 बोटावर खत आपण झाकून टाकायचं। तर खताचा पहिला डोस लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर का द्यायचा? याचं कारण फॉस्फरस आणि पोटॅश जे आहे ते दिल्यानंतर 30 दिवसाच्या नंतर मिळणं चालू होतं। जेवढा उशीर होईल, पहिला कापसाला खताचा डोस देण्याला जेवढा उशीर होईल तेवढं उत्पादन घटतं, निश्चितच घटतं। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न हा पडतो की बाबा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर जर खत दिलं आणि त्याच्यावर बी जर लावलं तर कापूस जळतो। हे एकदम बरोबर आहे। जर खतावर बी टाकलं, खत टाकलं आणि त्याच्यावर बी जर लावलं तर ते कापूस जळू शकतो। पण मी काय म्हटलं की खोल पेरून द्या। खत हे खोल जर पेरलं आणि त्याच्यावर माती पडते थोडीशी आणि त्याच्यावरती जर तुम्ही बी लावलं तर काहीही नुकसान होत नाही। किंवा लागवडीबरोबर तुम्ही देताय तर बियाच्या जवळ न टाकता 4-6 बोटं दूर टाका, 8 बोटं दूर टाका, काही फरक पडत नाही। कारण हे जे खत आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात नेहमी राहतं की खत देतो, मग ते झाड तर या ठिकाणी असतं, मुळं त्याचे 1 फूट, तुम्ही खत 1 फुटावर देता, मग ते कसं मिळेल त्याला? तर मी जसं यापूर्वी सांगितलं, फॉस्फरस आणि पोटॅश 30-40 दिवसानंतर मिळणं चालू होतो, तोपर्यंत मुळं त्याचे वाढलेले असतात आणि खतसुद्धा पाण्यात विरघळून आजूबाजूच्या सगळीकडे पसरलेलं असतं, त्यामुळं ते मुळं त्या खताला शोषू शकतात। तर दुसरा डोस जो आहे हा 25 दिवसांनी, साधारणतः लागवड झाल्याचा दिवस पहिला पकडून 25 दिवसानं दुसरा डोस द्यायचा। 3 डोस द्यायचे असेल तर तिसरा डोस हा 50 दिवसाला द्यायचा। दुसरा डोस 1 महिन्याच्या आतच कंप्लीट करायचा आणि तिसरा डोस 2 महिन्याच्या आत, 50 दिवसालाच दुसरा डोस, म्हणजे 2-5 दिवस मागं पुढं झाले तर हरकत नाही, पण जास्त फार फरक पडू देऊ नका। आणि चौथा डोस जर द्यायचा असेल, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, पीक चांगलं आहे, चांगले भाव राहण्याची शक्यता आहे असं जर आपल्याला वाटलं आणि चौथा खताचा डोस द्यायचा असेल तर तो चौथा खताचा डोस हा साधारणतः लागवडीच्या 75 दिवसानंतर, 75व्या दिवशी किंवा 2-5 दिवस मागे पुढे। आता बीटी कापूस, जसं आता गुलाबी बोंडाळी मागच्या 2-3 वर्षापासून आली आणि इथून पुढेही राहणार आहे, त्यामुळं आपण आता फर्दर घेणार नाही। त्यामुळं 75 दिवसाच्या पुढं कापसाला शक्यतोवर खतं देऊ नका। जर द्यायचंच असेल तर ठिबकद्वारे, तुमच्याकडे ठिबक असेल तर त्याच्या माध्यमातून देऊ शकता। बल्क फर्टिलायझर जे आहे हे 75 दिवसानंतर कापसाला द्यायचं नाही। याचं कारण, समजा तुम्ही 85 दिवसाला दिलं आणि फॉस्फरस आणि पोटॅश त्यात आहे, समजा 10-26-26 दिलं तर त्यातलं 10 मिळून जाईल पिकाला, पण 26 आणि 26 जे 85 आणि 30, 95, 105, 115, 120 दिवसाच्या पुढं फॉस्फरस आणि पोटॅश मिळणं चालू होईल, तोपर्यंत तुमचे 2 वेचे झालेले असतील। त्यामुळं 75 दिवसाच्या पुढं पी आणि के शक्यतोवर कापसाला द्यायचं नाही, त्याचा फारसा फायदा होत नाही। जे काय NPK तिन्ही घटक आहे ते 75 दिवसाच्या आत, तेही पी आणि के तर 50 दिवसापर्यंतच द्यायचं, फक्त नत्राचा चौथा डोस आपण देऊ शकतो। तर या पद्धतीनं आपण जर विचारलं तर मी असं म्हणेल
की कापसाला थोडं थोडं खत जास्त वेळेस द्या. म्हणजे खत वाहून जाण्याचा जो प्रकार आहे किंवा जमिनीत खोल फिक्स होण्याचा प्रकार आहे किंवा हवेत रूपांतर होण्याचा प्रकार आहे तो कमी होईल आणि पिकाला जास्त प्रमाणात तुमचं खत मिळेल. अवेलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, उपलब्धता जी आहे, थोडं थोडं खत जर जास्त वेळेस दिलं तर आपल्याला पिकाला उपलब्धता त्याची जास्त प्रमाणात होईल. त्यामुळं थोडं थोडं खत जास्त वेळेस द्या असं मी म्हणतो. मी हे म्हणत नाही तुम्हाला की प्रत्येक डोजला 2 का 4 बॅगच द्या. जे काय खत द्यायचं आपण प्रत्येकाने हिशोब करायचा, आपल्याला कापसाला किती खर्च करायचा खतावर, आणि त्यानुसार मग त्याचे भाग करायचे आणि त्याच्यानुसार थोडं थोडं खत जास्त वेळेस द्यायचं. असं मला या खत कधी द्यायचं याच्यामध्ये सांगायचं आहे. आता खत कोणतं द्यायचं, दुसरा मुद्दा आहे आपला, खत कोणतं द्यायचं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जे रासायनिक खतं आहेत त्याचे 3 प्रकार आहेत: सरळ खतं, संयुक्त खतं आणि मिश्र खतं. स्ट्रेट फर्टिलायझर, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आणि मिक्स फर्टिलायझर. तर सरळ खतं कोणते आहेत? ज्या खतामध्ये नत्रस्फुरत किंवा पालाशपैकी एकच घटक असतो, मुख्य अन्नद्रव्यापैकी एकच घटक असतो, त्याला म्हणतात सरळ खत. म्हणजे युरियामध्ये काय आहे? 46% नायट्रोजन, 46% नायट्रोजन. सुपर फॉस्फेट आहे. सुपर फॉस्फेटमध्ये काय आहे? 16% स्फुरत, म्हणजे मुख्य अन्नद्रव्यापैकी एकच घटक आहे. भलेही सुपर फॉस्फेटमध्ये कॅल्शियम आणि सल्फर आहे पण ते दुय्यम अन्नद्रव्य, तर मुख्य अन्नद्रव्यापैकी फक्त एकच घटक आहे. नंतर म्युरेट ऑफ पोटॅश 60%, 60% पालाश असतो. अमोनियम सल्फेट. तर हे झाले स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे सरळ खतं. दुसरा प्रकार आहे संयुक्त खतं, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. जसं DAP आहे, हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे. 10-26-26, 12-32-16, 14-35-14, 19-19-19, 20-20-0-13, 20-20-0-13, 24-24-0, 24-24-08, 15-15-15, हे झाले सगळे संयुक्त खतं. आता संयुक्त खतं हे रासायनिक क्रियेनं बनतात. केमिकल रिॲक्शन्स होऊन किंवा केमिकल एकत्र करून ते त्या पद्धतीनं बनतात. त्यामुळं जे संयुक्त खतं मी तुम्हाला जे ग्रेड सांगितले, याचा 1 ग्रॅम जरी घेतलं आपण तरी तेवढंच प्रमाण मिळणार, 1 किलो घेतलं तरी तेच पर्सेंटेज राहणार, आणि 1 क्विंटलचं जरी ॲनालिसिस केलं तरी तेच प्रमाण राहणार. कारण याची बनवण्याची पद्धत ही रासायनिक क्रियेनं बनते. म्हणजे DAP आहे तर 18% म्हणजे 18% त्यात नत्र मिळणार, 46% स्फुरत म्हणजे 46%च स्फुरत मिळेल. 1 दाण्याचं ॲनालिसिस केलं तरी पर्सेंट तेवढंच राहील, 1 क्विंटलचं केलं तरी तेवढंच राहील. तर हे झाले संयुक्त खतं. आता तिसरा प्रकार आहे मिश्र खतं. मिश्र खतामध्ये आहे 18-18-10 आणि 20-20-0. बघा 20-20-0-13 हे संयुक्त खत आहे, पण 20-20-0 जे आहे, फक्त 20-20-0 ते आहे मिश्र खत. 20-10-10, 10-20-20 हे झाले तुमचे मिश्र खतं. आता हे मिश्र खतं कसं बनतात? तर सरळ खतं म्हणजे युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश पैकी काही, आणि संयुक्त खतं DAP 10-26-26, 12-32-16 वगैरे हे, याचं मिश्रण करून कारखान्यामध्ये मोठ्या ड्रममध्ये याचं मिश्रण करून हलवून मग त्याचे पोते भरले जातात. त्याला म्हणतात मिश्र खत. तर याच्यामध्ये अडचण अशी आहे की जसं मी सांगितलं तुम्हाला, संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये पर्सेंटेज NPKचं जे दिलं आहे तेच असेल, पण मिश्र खतामध्ये त्याची खात्री नाही. कारण ते मिश्रण आहे, आपण किती जरी हलवलं तरी ते सारखंच प्रमाण येईल असं नाही. त्यामुळं 18-18-10 मध्ये 18% नत्र, 18%च स्फुरत आणि 10%च पालाश सापडेल याची खात्री नसते. आणि त्याच्याचमुळं मी नेहमी सांगतो की आपल्याला जे खतं वापरायचे तर ते संयुक्त खतं वापरा आणि त्याचं संतुलन व्हावं, NPKचं संतुलन व्हावं. याच्यासाठी मग आपण त्याला सोबत त्याच्या सरळ खतं म्हणजे 10-26-26 वापरलं, नंतर मग नत्र त्यात कमी आहे 10-26-26 मध्ये, तर मग नत्र वापरायचं, त्यासोबत युरिया वापरू शकता. किंवा DAP वापरलं तर त्यात पोटॅश 0 आहे, मग त्याला वापरायचं तर तुम्ही त्यासोबत DAP सोबत पोटॅश वापरू शकता. 12-32-16 वापरलं तर त्यात 16%च पालाश आहे, तर त्यात थोडंसं पोटॅश टाका. म्हणजे असं करून मग आपण संतुलन करावं. आता खताच्या पोत्यावर जे आकडे असतात बघा, DAPवर काय असतं? 18-46, म्हणजे पहिला जो आकडा आहे तो नत्राचा आहे, 18% नत्र, 46% स्फुरत आणि पालाश नाही आहे त्यात,
त्यामुळे 0% पालाश. 10, 26, 26 म्हणजे 10% नत्र, 26% स्फुरद, 26% पालाश. 12, 32, 16 12% नत्र, 32% स्फुरद, 16% पालाश. आता हे टक्के आहे. टक्के म्हणजे 100 किलोमध्ये इतकं किलो. लक्षात आलं तुमच्या? 12, 32, 16 एका 50 किलोच्या बॅगमध्ये 12% नत्र म्हणजे 100 किलोमध्ये 12 किलो, तर 50 किलोमध्ये किती येईल? 6 किलो. 32% स्फुरद म्हणजे 100% म्हणजे 100 पैकी तेवढं किलो. मग 50 किलोची बॅग आहे तर किती येईल? त्याचे अर्ध येईल म्हणजे 16 किलो स्फुरद. आणि 16% पालाश म्हणजे 8 किलो पोटॅश. हे गणित आपण लक्षात घ्या. आपण टक्के म्हणजे 100 पैकी असतं. आपली बॅग 50 किलोची असते, त्यामुळं त्याला भागिले 2 केलं तर किती किलो नत्र, किती किलो स्फुरद आणि किती किलो पालाश आहे हे आपल्याला समजेल. आणि जे आकडे आहेत ते तुम्ही बारकाईनं पहा. सगळ्या खताच्या ह्याच्यावर N किती आहे, P किती आहे, K किती आहे ते दिलेलं असतं. तर आपल्याला वापरताना कोणत्याही पिकाला, फक्त कापसालाच नाही, मी कोणत्याही पिकाला सांगेन की संयुक्त खत वापरा आणि संतुलन करण्यासाठी मग त्यासोबत तुम्ही सरळ खत वापरू शकता. असं आपण घरच्या घरी मिश्रण करून मग आपल्याला पाहिजे तसा ग्रेड आपण त्यात तयार करू शकतो. कापसाला खताची शिफारस कशी आहे? आपण जर विद्यापीठाचं संशोधन पाहिलं, गेल्या अनेक वर्षापासून विद्यापीठं संशोधन करतात, कृषी विद्यापीठं. तर साधारणतः कापसाला 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश या पद्धतीनं कापसाला शिफारस प्रति हेक्टर अशी आहे. पण आता ती जुनी शिफारस आहे. आज जर आपण पाहिलं तर तेवढी जमिनीची सुपीकता जी आहे ती तेवढी राहिलेली नाही. जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे. पिकाचा फेरपालट नाही, अनेक कारण आहे. सुपीकतेवर आपण 2-3 वेळेस बोललेलो आहे, 2-3 कार्यक्रमसुद्धा घेतलेले आहे. तर सुपीकता ढासळली आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतं जे 120, 60 दिलेलं आहे विद्यापीठानं, त्याच्यामध्ये आपण थोडेसे बदल करून म्हणजे प्रति हेक्टर दिलेलं आहे, तर त्याला थोडंसं प्रमाण त्या NPKचं प्रमाण वाढवून आम्ही जी शिफारस करतोय, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश तिन्हीचं, NPKचं तिन्हीचंही प्रमाण थोडंसं वाढवलं आहे. आणि त्याचे आम्ही अनेक वर्षापासून प्रयोग करतोय. तर थोडंसं वाढीव खत दिलं. तसं जर पाहिलं तर रासायनिक खताचा सरळ संबंध उत्पादनाशी असतो. आपण जेवढं खत जास्त दिलं तेवढं तुमचं म्हणजे बॅलन्स, संतुलित आणि पूर्ण आहार, पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगलं केलं तर आपलं उत्पादन वाढते. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला संतुलन करण्यासाठी काही ढोबळ मनानं काही खताचे ग्रेड सांगतो. कारण ग्रॅममध्ये, किलोमध्ये काढणं आपल्याला शक्य नाही आणि ते शेतकरी करतसुद्धा नाही. आम्ही सगळं करून पाहिलं पण ते होत नाही. तर त्यामुळं ढोबळ मनानं कोणते खतं द्यायचे हे आपण पाहूया आणि त्या पद्धतीनं आपण खत देऊ शकता. तर जी शिफारस आहे 120, 60 नंतर 120 किलो प्रति हेक्टर, 60 किलो स्फुरद, 60 किलो पालाश, त्याच्याऐवजी आपण थोडंसं NPK वाढवतोय. तर आता पहिला डोस आहे तो आपल्याला लागवडीच्या आधी किंवा लागवडीसोबत द्यायचा आहे. तर पहिला डोस जो आहे लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर, हा आता तुम्हाला मी वेगवेगळे पर्याय देतो. म्हणजे एकच खत जर सांगितलं ते तर तुम्ही नाही मिळालं तर मग तुमची अडचण येऊ शकते. त्यामुळं वेगवेगळे ग्रेड देतो. तर जसं सुपर फॉस्फेट जर वापरायचं आहे तुम्हाला तर एकरी 2 ते 3 बॅग सुपर फॉस्फेट, त्यात अर्धा ते 1 बॅग पोटॅश टाका. 2 ते 3 बॅग सुपर फॉस्फेट, अर्धी ते 1 बॅग पोटॅश. समजा तुम्हाला DAP वापरायचं आहे तर 1 बॅग DAP सोबत अर्धी 1 बॅग पोटॅश टाका. 1 बॅग DAP, अर्धी बॅग पोटॅश. 10, 26, 26 द्यायचं आहे पहिल्या डोजला, तर फक्त 10, 26, 26 एकटा ग्रेड दिला तरी चालेल. नत्र कमी आहे, त्यात स्फुरद आणि पालाश जास्त आहे. 12, 32, 16 किंवा 14, 35, 14 दिलं तर ते एकरी एक बॅग देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला खत किती द्यायचं ते तुमच्यावर आहे. पण 12, 32, 16 किंवा 14, 35, 14 जर द्यायचं असेल तर त्यात थोडंसं पोटॅश टाका. 1 बॅग 12, 32, 16 सोबत 15-20 किलो पोटॅश, किंवा 14, 35, 14 सोबत 15-20 किलो पोटॅश. 20-20, 0-13, 24-24, 0, 24-24, 0-8 हे जर द्यायचं असेल तर त्यासोबत एका बॅगला अर्धी बॅग पोटॅश सोबत टाका. तर हा झाला पहिला डोस. आता समजा आपण नत्र त्यात काहीच गेलं नाही, म्हणजे फक्त सुपर फॉस्फेट आणि पोटॅशच जर दिलं तर मग थोडंसं उगून आल्याबरोबर एकरी 15-20 किलो जर तुम्ही युरिया पेरून दिला किंवा बाजूला जरी टाकला तरी चालेल. आता याच्यामध्ये इथं जे आहे आपल्याला हे मी मिक्सिंगचं प्रमाण सांगितलं. म्हणजे 2 ते 3 सुपर फॉस्फेटला अर्धी ते 1 पोटॅश, 1 DAPला अर्धी बॅग पोटॅश, 10, 26, 26 हेक्टर, 12, 32, 16, 14, 35, 14 मध्ये थोडंसं पोटॅश.
आता हे तुम्हाला एका एकरात द्यायचं, 1.5 एकरात द्यायचं का 2 एकरात द्यायचं ही आपली इच्छा. मी तुम्हाला संतुलन कसं करायचं याच्याबद्दल सांगतोय. तर या पद्धतीनं आपण हा पहिला डोस द्यायचा. या पहिल्या डोसमध्ये आपल्याला मुळांची चांगली वाढ व्हावी, त्यानंतर जमिनीची सुपीकता वाढावी, अन्नद्रव्याचा उचल चांगला व्हावा, याच्यासाठी रायझर जी, हे रायझर जी म्हणजे उत्कृष्ट गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. हजारो कंपन्या आहेत ह्युमिक ॲसिड बनवणाऱ्या, पण त्याचे वेगवेगळे सोर्सेस आहे. त्यामुळं मी तुम्हाला 2-3 ब्रँड सांगतो. आपलं परीसचं रायझर जी आहे, एकरी 5 ते 10 किलो तुम्ही पहिल्या डोसमध्ये देऊ शकता. पहिला डोस झालेला असेल तर दुसऱ्या डोसमध्ये दिलं तरी काही हरकत नाही. दुसरं ह्युमिसिल, दाऊ कंपनीचं ह्युमिसिल, ते सुद्धा एक चांगला गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. आणि ह्युमिसेंट, असेंट कंपनीचं ह्युमिसेंट, असे 3 जे आहे हे एक चांगल्या सोर्सनं बनवलेले ह्युमिक ॲसिड पहिल्या डोससोबत द्या. पहिल्या डोससोबत जर समजा पहिला डोस झाला असेल, नाही शक्य झालं तर दुसऱ्या डोसमध्ये जरी दिलं तरी चालेल. साधारणतः हे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर, ह्युमिक ॲसिड हे कधीही जमिनीतूनच वापरायचं. ह्युमिक ॲसिडचं मुख्य कार्य आहे पांढऱ्या मुळांची वाढ करणे, पांढऱ्या मुळांना सशक्त बनवणे, जमिनीची सुपीकता वाढवणे. त्यामुळं आम्ही जी शिफारस करतो, ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असलो, लिक्विड फॉर्ममधलं असो, जमिनीतून द्यायची. बरेच लोक फवारणीतून करतो, तर फवारणीमधून ह्युमिक ॲसिडचे पाहिजे तर एवढे परिणाम दिसत नाही. पण त्याच्यात कोणी अमायनो ॲसिड्स टाकते, कोणी अजून सीवीड वगैरे टाकतं, त्याच्यामुळे हिरवी पिकं दिसतात. शेतकऱ्याला असं वाटतं की त्याचीच रिझल्ट आहे, त्या ह्युमिक ॲसिडचे रिझल्ट नाही येते. हिरवं कशाने होतं, युरियाचं पाणी जरी फवारलं तर पीक हिरवं होतं. त्यामुळं आपल्याला नेमकं काय पाहिजे, कशासाठी पाहिजे, ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर हा झाला आपला पहिला डोस. त्यानंतर 25 दिवसाला आपल्याला द्यायचं आहे फक्त युरिया, एकरी अर्धी ते 1 बॅग. जर तुम्ही समजा 2-3 बॅग सुपर फॉस्फेट, 1 बॅग पोटॅश एका एकरात दिलं असेल तर मग एकरी 1 बॅग द्यायला युरियाची हरकत नाही. समजा 1 बॅग DAP, अर्धी ते 1 बॅग पोटॅश दिली असेल तर मग दुसऱ्या डोसला एकरी 1 बॅग युरिया तुम्हाला द्यायला काही हरकत नाही. समजा 12-32-16, 14-35-14 हे जास्त दिलेलं आहे खत, तरच मग एकरी 1 बॅग युरिया द्या, नाही तर मग अर्धी बॅग जरी आपण युरियाची दिली तरी चालेल. आणि आता दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे ते लक्षात घ्या. युरियासोबत सल्फर WDG, सल्फर वेटेबल ग्रॅन्युअल WDG. सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे. सल्फर जे WDG फॉर्ममधलं आहे हे मुळं शोषण करतात, त्याला दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा आहे, बुरशीनाशकसुद्धा आहे, आणि हे मायटीसाईड आणि थ्रिप्सला प्रतिकार करणारासुद्धा घटक आहे. त्यामुळं अन्नद्रव्याचा उचल करण्याला मदत करण्याला सुद्धा ते मदत करते, त्यानंतर बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करते. तर साधारणतः एकरी 1.5 ते 2 किलो युरियामध्येच मिक्स करून द्या, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. आणि स्वस्तही आहे, फारसं कठीण म्हणजे फारसं महाग नाही. सल्फा बूस्ट, आपलं सल्फर आहे बूस्टर कंपनीचं, त्याचं नाव आहे सल्फा बूस्ट. किंवा इतर कंपन्यांचं सुद्धा, चांगल्या कंपनीचं तुम्ही घेतलं, सल्फर मिल आहे, त्यानंतर अजून काही कंपन्या आहेत की ज्याचं सल्फर WDG येतं. तर आपण साधारणतः 1.5 ते 2 किलो हे सल्फर WDG दुसऱ्या खताच्या, कापसाच्या दुसऱ्या खताच्या डोजमध्ये आपण 1.5 ते 2 किलो हे सल्फर WDG वापरू शकतो, वापरायला पाहिजे. याच्यासोबत तुम्ही रायझर आधी जर दिलं नसेल तर दुसऱ्या डोजमध्ये वापरू शकता. याच्यासोबत तुम्ही मॅग्नेशियम वगैरे टाकलं, थोडंसं पाणी सुटतं. पण मी असं म्हणेल की जर तुम्ही अजून म्हणजे यात चांगले रिझल्ट येण्यासाठी सल्फर किंवा रायझर किंवा मॅग्नेशियम हे तुम्ही थोडंसं शेणखतामध्ये वेगळं जर मिक्स करून ठेवलं 10-15 दिवस आधी, आणि नंतर ते शेणखत युरियासोबत टाकून नंतर पेरून जर दिलं तर त्याचे खूप चांगले परिणाम तिथे दिसतात. तुम्हाला विद्राव्य खत द्यायचं असेल किंवा काही मायक्रोन्यूट्रिएंट जरी द्यायचे असतील तर शेणखतामध्ये आधी मिक्स करून ठेवा आणि 15 दिवसांनी चांगलं मिक्स करून ठेवा. त्याचं शेणखताला कोटिंग चांगलं तयार होईल. आणि नंतर मग रासायनिक खतासोबत, कारण मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही खतासोबत टाकलं तर त्याला पाणी सुटणार. त्यानंतर तुम्ही इतर बरेच असे ग्रेड आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ते जर टाकलं तर पाणी सुटते. तर ते मग तुम्ही शेणखतामध्ये मिक्स करून ठेवलं आणि नंतर जेव्हा आपण पिकाला देतो तेव्हा युरियासोबत जर ते टाकून दिलं तर खूप उत्तम. नाही जर टाकू शकलात तर मग सल्फरचं तसं तुम्ही 1.5 ते 2 किलो सल्फर युरियात मिक्स करून द्या. रायझर आधी दिलं नसेल तर ते रायझरसुद्धा 5 ते 10 किलो देऊ शकता. तर हा झाला दुसरा डोस. आता याच्यामध्ये जसं दुय्यम अन्नद्रव्य आहे तर याचं आपण ड्रेंचिंगसुद्धा करू शकतो.
तर साधारणतः 200 लिटर पाणी, 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर रायझर, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट, याच्यात कॅल्शियमसुद्धा जाते मग, आणि 2 किलो सल्फा बूस्ट, सल्फर WD सल्फा बूस्ट 2 किलो. म्हणजे तुमचं रायझरही जाणार, सल्फरही जाणार आणि कॅल्शियम नायट्रेटसुद्धा जाईल. तर असं ड्रेंचिंग तुम्ही करू शकता साधारणतः 30-35 दिवसाच्या दरम्यान लागवड झाल्यानंतर. किंवा मग रायझर आणि सल्फर जे आहे हे तुम्ही रायझर आधी दिलं असेल तर नुसतं सल्फर याच्यासोबत तुम्ही युरियासोबत टाकू शकता. हे झाले 2 डोस. तर मला असं वाटतं की कोरडवाहूचा शेतकरी असो की हलक्या जमिनीवाला असो तर 2 डोस तर कापसाचे त्यांना द्यायचेच आहे लागवडीबरोबर आणि 25 दिवसानं. पण मी असं म्हणेल की 2 डोसच्या ऐवजी त्याला स्प्लिट करा, त्याचे 3 भागात करा, थोडं थोडं खत जास्त वेळेस द्या. तर तिसरा डोस जर आपण 2च्या ऐवजी 3मध्ये विभागून दिलं तर तिसरा डोस हा पहिला डोस जो दिला आहे आपण त्याच्याच सारखा द्यायचा, फक्त पहिल्या याच्यात नंतर आपण कमी वापरलं. तर याच्यात पहिला डोस जो दिला आहे किंवा जसं प्रमाण ठेवलं आहे तसंच फक्त त्यात अर्धी बॅग युरियाची टाकून द्या. म्हणजे तुमचं NPK 3ही घटक सारखे जायला पाहिजे त्या. आता तिसऱ्या डोसला NPK सारख्या प्रमाणात गेलं पाहिजे याची काळजी घ्या. यासोबत आता जीवाणू आपल्याला द्यायचे, जीवाणूचा वापर आपल्याला अनिवार्य आहे, फार महत्त्वाचा आहे. जमिनीची पोत घसरत चालला आहे, त्यामुळं जे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB, KMB पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे जे जीवाणू आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्या पिकांमध्ये थोडा थोडा वापर आपल्याला सुरू करायचा आहे. एकदम 100% आपण जीवाणूवर तर शेती करू शकत नाही, किंवा 100% त्याला सोडूनसुद्धा आज आपले जे खताचे भाव वाढत चालले आहेत, जमिनीची सुपीकता घटत चालली आहे, त्यामुळं आपल्याला सगळ्या पिकांमध्ये आझाटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल किंवा PSB आहे, KMB आहे, याचा वापर आपल्याला सुरू करायचा आहे. तर या जीवाणूंबद्दल बरेच गैरसमज आहे. बरेच तुम्हाला लोक म्हणतील की जीवाणू खतासोबत मिक्स करून वापरायला चालत नाही, पण मी सांगतो तुम्ही रासायनिक खतासोबत PSB आणि KMB देऊ शकता. 100% छातीठोकपणे सांगतो, काही अडचण येत नाही. तुम्ही PSB आणि KMB एकरी 1 किलो ते 2 किलो आपल्या इच्छेनुसार, या तिसरा डोस जो आपण द्याल त्यात PSB आणि KMB एकरी 1-1 किलो फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण तो आणतोय पी बूस्ट नावानं, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया बूस्टरचा P बूस्ट नावाने येईल. सध्या तुम्हाला जो उपलब्ध, समजा जर आताच जर द्यायचा असेल काही शेतकऱ्यांना, मी तुम्हाला तिसऱ्या डोसमध्ये यासाठी सांगतोय की सध्या पावसाचं फार चांगली परिस्थिती सगळीकडे नाही आहे आणि हे जीवाणू दिल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा पाहिजे. तर मला असं वाटतं जुलैमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा राहील आणि तेव्हा जर आपण ते दिले तर त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होईल. त्यामुळे मी तिसऱ्या डोसमध्ये सांगतोय. तसं याला दुसऱ्या डोसमध्ये द्यायला काही हरकत नाही, पण आपण दुसऱ्या डोसमध्ये सल्फर देतोय आणि सल्फरसोबत फक्त बुरशीनाशकासोबत हे जीवाणू द्यायचे नाही. त्यामुळं मग हे खतासोबत दिले तर चालतात. त्यामुळे तिसऱ्या डोसमध्ये आपल्याला P बूस्ट एकरी 1 ते 2 किलो आणि K लिफ्ट. P बूस्ट म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, जो हा बूस्टरचाच घेतला पाहिजे असा मी आग्रह करत नाही. तुम्ही दुसऱ्या चांगल्या कंपनीचा मिळाला, निर्मलचा मिळाला तो घ्या, किंवा अजून कुठल्या चांगल्या कंपनीचा मिळाला ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तर असा तुम्ही घेऊ शकता. K लिफ्ट म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हा सुद्धा एकरी 1 ते 2 किलो, हे दोन्ही सोबत तुम्ही या तिसऱ्या डोसमध्ये द्यायला हरकत नाही. मायक्रोरायझासुद्धा एक जे मित्र बुरशी आहे, याच्यामुळं मुळांची वाढ खूप चांगली होते, अन्नद्रव्याचा उचलसुद्धा वाढतो. तर हे मायक्रोरायझासुद्धा 100 ग्रॅम प्रति एकर आपण याचं ड्रेंचिंग करू शकता. हे जे सांगितलं तुम्हाला रायझर वगैरे सोबत ड्रेंचिंग करता येते किंवा खतासोबतसुद्धा 100 ग्रॅम प्रति एकर देऊ शकता. तर हे झाला तिसरा डोस. त्यानंतर चौथा डोस आहे फक्त युरिया. आपण जे डोस दिले पहिला, दुसरा, आता चौथा डोस ज्याच्याकडं सगळं व्यवस्थित आहे, पाऊस पाणी चांगलं आहे, पिकाची परिस्थिती चांगली आहे आणि नत्राची कमतरता पडताना दिसते तर मग अशा वेळेस 75 दिवसाला हा तिसरा डोस फक्त युरियाचा एकरी अर्धी बॅग, किंवा जर आधी खतं भरपूर दिलेली असेल तर 1 बॅगपर्यंत चौथ्या डोसमध्ये देऊ शकता. चौथ्या डोसमध्ये P आणि K द्यायची गरज नाही, किंवा दिलंही तरी तो उपलब्ध खूप उशिरा होईल. त्यामुळं चौथा डोस फक्त युरियाचा. आणि त्याच्यासोबत आपण समजा युरिया दिला किंवा नाही दिला हे प्रत्येक शेतकऱ्याचं 4 डोस द्यायचे की नाही, मी 4 डोसच द्या असं नाही म्हणत, पण 2 डोसच्या ऐवजी 3 डोसमध्ये विभागून द्या असं म्हणेल. आणि जर 3 करत असाल तर आपल्याला खत पेरूनच द्यायचं आहे, त्यामुळं तिसऱ्याच्या ऐवजी 3च्या ऐवजी 4 डोस देऊ शकता. फक्त याच्यामध्ये मात्र मी बिग बी द्यायला सांगेल. एकरी 5 किलो बिग बी
हे चौथ्या डोसमध्ये, किंवा चौथा डोस नाही दिला तर मग बिग बीचं ड्रेंचिंग तरी आपल्याला 75 दिवसाला करायचं आहे. कारण बिग बीमध्ये तुमचं पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे, आणि हे तीनही घटक हे अत्यंत महत्त्वाचे या स्टेजमध्ये आहे. कापसाचे जे पानं लाल होतात ते पोटॅशच्या आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे, आणि अपटेक जो आहे, उचल जो अन्नद्रव्याचा कमी झाला सल्फरमुळं, जर सल्फरची कमतरता असेल तर त्यामुळं पानं लाल होतात. त्यामुळं जर चौथा डोस दिला तर युरियासोबत 5 किलो बिग बी टाका, किंवा बिग बीचं 5 किलोचं एकरी ड्रेंचिंग करा. आता एकंदरीत सांगायचं झालं तर पहिला आणि तिसऱ्या डोसमध्ये NPK तिन्ही केलं पाहिजे. पहिल्या डोसपेक्षा तिसऱ्या डोसमध्ये नायट्रोजन थोडंसं जास्त द्यायचं, आणि दुसरा आणि चौथ्या डोसमध्ये फक्त नत्र युरिया दिलेलं. आता तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे खत कसं द्यायचं. आता खत कसं द्यायचं तर सगळे खताचे डोस हे पेरून द्यायचे. पहिला डोस रेगाट्या मारताना पेरून द्या, सरतं बांधून किंवा मोगं बांधून, काय म्हणता तुम्ही ते, किंवा दुसरा डोस तिसरा डोस जो आहे जे आपण मशागत करतो, ती मशागत करताना आपल्या डवऱ्याला मागं सरतं किंवा मोगं बांधा आणि पेरून द्या. दूर पडू द्या, त्याला काही फरक पडत नाही. कापसाची मुळं किती वाढतात, दुपारी 12 वाजता जेवढी सावली पडते तेवढ्या भागात सगळ्या कापसाची मुळं असतात. म्हणजे कापूस जेव्हा 4-5 फुटाचा वाढतो तेव्हा या झाडाचे मुळं त्या झाडाच्या पलीकडे गेलेले असतात, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं तुम्ही सरीत कुठेही खत टाकलं तरी ते पिकाला मिळतं. आणि पी आणि के तसंही 30-40 दिवसानंतर उपलब्ध होतो. त्यामुळे सुरुवातीला जरी तुम्ही बाजूला जरी टाकलं, 1 फुटावर जरी खत केलं तरी 1 दिवसात आपलं 30 दिवसात कापूस साधारणतः चांगला वाढतो, तोपर्यंत त्याचे मूळ सगळीकडे जातात. तर सगळे खताचे डोस हे पेरून द्यायचे. काही तुम्हाला रिंगण करायचं गरज नाही, रांगोळ करायची गरज नाही, आणि फेकून तर बिलकुल देऊ नका. फक्त पहिल्या डोसमध्ये फेकून समजा जमिनीत मिक्स करून घेतलं तर हरकत नाही. पण दुसरा तिसरा डोस जर असा वरतून फेकून दिला तुम्ही तर ते पाण्यासोबत जास्त प्रमाणात वाहून जाऊ शकते. खत हे जमिनीत झाकून पडायला पाहिजे, आणि पेरून दिल्यामुळं जमिनीत झाकून पडते. एकरी किती सोडायचं तेवढं बरोबर सोडता येते, मजुरी कमी लागते. त्यामुळं खताचे सगळे डोस पेरून द्या. आता दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा का, आपण NPKबद्दल भरपूर सांगितलं. तर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये काय, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. मी सांगितलं तुमचं बजेट जर असेल तर सल्फर टाका दुसऱ्या डोसमध्ये युरियासोबत, किंवा मग ड्रेंचिंग करू शकता तुम्ही. कॅल्शियम, सल्फर आणि रायझरचं ड्रेंचिंग करू शकता. हे वेगळे वेगळे वापरलं तर म्हणजे आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल. कारण याचे एकत्रित कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचे जे एकत्रित खतं आहे ते घ्यायला, ते वापरायला पुरत नाही, ते फार महाग आहे. मग आपलं मॅग्नेशियम वेगळं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कधी वापरायचं नाही. कॅल्शियम हे कुठल्याच सल्फेट फॉर्मसोबत वापरायचं नाही. पण तुम्ही मॅग्नेशियम म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर वापरू शकता. तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर कधी द्यायचं की नाही द्यायचं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य. जर तुमची जमीन सुपीक असेल तर हे दुय्यम आणि सूक्ष्म काही वापरण्याची गरज नाही. पण जर जमीन सुपीक नाही आणि उत्पादन जास्त घ्यायचं आहे तर मात्र तुम्हाला दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापरावं लागतील. सूक्ष्म अन्नद्रव्य 2 प्रकारचे मिळतात जमिनीतून वापरण्याचे. म्हणजे महाराष्ट्र ग्रेड 1 जे 5 किलो 10 किलोच्या बॅगा असतात. मी त्याची शिफारस करत नाही, त्याचा काही फार चांगला अनुभव शेतकऱ्यांना आलेला नाही. पण मी जी शिफारस करतो, जर वापरायची गरज असेल तर तुम्ही फवारणीतून वापरा. साधारणतः फुलोरा अवस्थेमध्ये भरपूर फुलं पाते असताना अशा वेळेस मग फवारणीचं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जसं आपलं परिस्पर्श आहे ते वापरू शकता, किंवा लिबरेल TMX वापरू शकता, किंवा मिकनेल वापरू शकता, किंवा समरस वापरू शकता. चांगल्या गुणवत्तेचे मी 4-5 तुम्हाला नावं सांगितले, त्यापैकी कोणत्याही फवारणीतून एखाद्या किंवा दुसऱ्या फवारणीत आपण वापरू शकता. तर हे झालं सूक्ष्म अन्नद्रव्याचं. आता हे झालं सगळं तुमचं कापसाचं संपूर्ण खत व्यवस्थापन. या प्रकारे जर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळेल. आणि ज्यांना आता ड्रीप दुसरं म्हणजे ठिबक सिंचन जे आहे, ठिबक सिंचनाद्वारे जर तुम्हाला खत द्यायचं असेल तर तुम्हाला कसं द्यायचं, तर त्यासाठी बघा, पहिला बेसल डोज आहे सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग 10-26-26 1 बॅग, रायझरची 10 किलो हे लागवडीच्या आधी जमिनीत टाकून द्यायचं. ज्यांना फक्त ठिबकवरच व्यवस्थापन करायचं त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. त्यानंतर 10 दिवसानं रायझर 1.5 लिटर, सल्फा बूस्ट 1 किलो, परीस 19-19-19 5 किलो. 20 दिवसांनी म्हणजे 10-10 दिवसाच्या अंतरानं मी तुम्हाला हे सांगतोय. 20 दिवसानं युरिया 10 किलो, 1261 परीस 1261-07 किलो, पांढरा पोटॅश 5 किलो. मी जे ड्रीपद्वारे खताचं नियोजन, याला मी जवळपास 2 वर्ष अभ्यास करून हे खताचं शेड्यूल बनवलेलं आहे. तर या शेड्यूलमध्ये आपल्याला कमीत कमी खर्चात
म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश जो आहे तो तुमचा विद्राव्य खत नाही, युरिया आणि पांढऱ्या पोटॅशच्या माध्यमातून वापरलं आहे. फक्त फॉस्फरस हा आपण विद्राव्य खताच्या माध्यमातून घेतलं आहे. नाही तर तसं जर तुमचे सगळं शेड्यूल 19-19 आणि तेच जर द्यायचं म्हटलं तर ते शेती आपल्याला पुरणार नाही कापसाची. त्यामुळं 20 दिवसाला युरिया 10 किलो, परीस 126107 किलो, पांढरा पोटॅश 5 किलो. 30 दिवसाला युरिया 5 किलो, परीस 126107 किलो, पांढरा पोटॅश 10 किलो. 40 दिवसाला युरिया 10 किलो, 24-24-0 10 किलो, पांढरा पोटॅश 10 किलो आणि रायझर 2 लिटर. 50 दिवसाला युरिया 10 किलो, 126107 किलो, पांढरा पोटॅश 5 किलो आणि बोरॉन अर्धा किलो. 60 दिवसाला कॅल्शियम नायट्रेट अर्धा किलो, परीस 13-40-13 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, सल्फा बूस्ट 1.5 किलो. 70 दिवसाला अमोनियम सल्फेट 10 किलो, परीस 13-40-13 5 किलो, परीस स्पर्श अर्धा किलो. 80 दिवसाला अमोनियम सल्फेट 10 किलो, परीस 05234 5 किलो, पांढरा पोटॅश 10 किलो. 90 दिवसाला अमोनियम सल्फेट 10 किलो, 05234 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो. 100 दिवसाला अमोनियम सल्फेट 10 किलो, बिग पी 5 किलो. 110 दिवसाला अमोनियम सल्फेट 5 किलो आणि बिग बी 5 किलो. तर हे झालं ज्यांना फक्त ठिबकद्वारे खतं द्यायचे आहेत. अशा शेतकऱ्यांनी बेसल डोस फॉस्फरस जास्त हा जमिनीतून टाकावा आणि नंतर नत्र जे आहे हे युरियाच्या माध्यमातून, पोटॅश जे आहे हे पांढऱ्या पोटॅशच्या माध्यमातून आणि बाकीचं सगळंच तुम्हाला हे जे सांगितलं आहे मी शेड्यूल, हे सगळेच तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणारं शेड्यूल आहे. तर ज्यांना ठिबकद्वारे द्यायचं आहे ते या पद्धतीने देऊ शकतात. तर हे झालं सर्व आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन, कापसाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन पूर्ण.